फडणवीस ते समजून घेतलं पाहिजे की जर आमच्या बाबासाहेबांनी मोठं घेऊन जर आम्ही भारत चालवू शकतो ते महाराष्ट्र काही मोठी गोष्ट. यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने मराठा वर्सेस ओबीसी वाद लावलेला आहे, हिंदू वर्सेस मुस्लिम वाद लावलेला आहे. त्याचप्रमाणे आता आदिवासी देखील भयभीत झालेले आहे. करायचंच आहे, जाती जाती भांडण लावून द्यायचे सरकारला आणि खेळ पाहायचा. त्यामुळे आम्हाला वाटतं उपवर्गीकरण बंद करण्यात. शिक्षण कसं व्हायचं काय बी जर झालं तर आम्ही हे होऊन देणार नाही. आमचं जे नेहमी चालू आहे तेच राहणार आहे. याच्यासाठी आम्ही काय पण करू शकतो. काय कामाचं आणि असं म्हणतो की फडणवीसांनी राजीनामा द्यावा. मी ह्या मताची आणि मी एक देशाची भारताची नागरिक म्हणून मी हे बोलते. आम्ही काही समाजकार्य करत नाही, आम्ही काही कोणा पार्टीत उभे नाहीये, आम्ही आमचं स्वतंत्र उभे. सरकार जे उपवर्गीकरण करत आहे शेड्यूल कास्ट मध्ये, तर काही लोक विरोधात आहे. आणि सध्या मी छत्रपती संभाजीनगरातील जे क्रांती चौक आहे इथे आहे. लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वेगवेगळी जातीचे लोक पण इथे आलेले आहे. शेड्यूल कास्ट जे उपवर्गीकरण होत, शेड्यूल कास्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे. त्या 59 जातीपैकी सरासरी 58.5 म्हणजे 59 मधले सुद्धा अर्धे इथे आहेत. मी त्या जातीचं नाव घेणार नाही. आणि उपवर्गीकरण म्हणजे एससी मध्ये एबीसीडी लावायचं, त्याला क्रिमिनल लावायचं. आणि 59 जातीमध्ये जर एससीच्या 13% विभाजन केलं तर त्यामध्ये 0.20% म्हणजे जर 500 जागा निघल्या तर तिथे एक जागा फक्त रिझर्वेशनला मिळेल. आणि एक जागा 500 जागेमधून एक जागा मिळत असेल तर आम्हाला हे उपवर्गीकरण आमच्या काय कामाचं. क्रिमिलेअर लावणं म्हणजे 8 लाखाच्या वर तुमची कमाई झाली किंवा तुमची मिळकत झाली तर त्यानंतर तुम्हाला रिझर्वेशन मधून तुम्ही बाजूला निघणार. तुम्हीच नव्हे तर तुमचे येणारे पाल्य, तुमचे सगळे पाल्य हे या रिझर्वेशन पासून वंचित राहतील. आणि शासनाचा हा घाटच आहे. समाजामध्ये जसं इंग्रजांनी तोडा फोडा आणि राज्य करा, आता ही RSS ही इंग्रजांनीच 1925 ला निर्माण केलेली संघटना आहे. आणि याच संघटनेचे हे किडे आहेत की समाजामध्ये तेढ निर्माण करा, त्यामध्ये विभाजन करा, त्यांची ताकद कमी करा. एससी मधल्या 59 जाती बाजूबाजूला करा, त्यांचं विभाजन केलं की त्यांची ताकद आपोआपच कमी होते. हेच करण्याचं घाट हे मनुवादी सरकार, हे बीजेपी सरकार, हे RSS सरकार करत आहे. आणि हे आंबेडकरवादी जे आंबेडकरांना, शाहूंना, फुलेंना, छत्रपती शिवाजी महाराजांना, रविदासांना, अण्णाभाऊ साठेंना मानतात ते हे होऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही, होणार नाही. सर मला हे सांगा, इथे जे वर्गीकरणचे विरोधात जे लोक आहेत ते वेगवेगळी जातीचे आहेत, परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की सरकार जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे. बरोबर आहे, सरकारला तोच उद्देश साध्य करायचा आहे. 1 ऑगस्ट 2024 जो जजमेंट झालेला आहे सुप्रीम कोर्टाचं, त्या जजमेंट मध्ये असं मॅन्डेटरी प्रोव्हिजन काही केलेलं नाही. त्याचा पार्ट आहे की त्याच्यामध्ये कुठला आदेश केलेले नाहीत शासनाला की हे वर्गीकरण केलं पाहिजे म्हणून. फक्त ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी करू शकतात, या फक्त त्याच्यावर विवेचन झालेलं आहे. ऑपरेटिव्ह पार्ट त्या जो जजमेंटचा आहे त्यामध्ये फक्त सूचना केलेल्या आहे, तिथं आदेश केलेले नाहीत. हे तर शासनानं समजून घेतलं पाहिजे की हा 59 जातीची भावना अशी आहे की त्यांना एकत्र राहायचंय, त्यांना वेगवेगळं वेगवेगळं करण्याचा जो घाट सरकार घातलेला आहे थांबवला पाहिजे. मला सांगा की येथे तर ही लढाई शिक्षित वर्सेस अशिक्षितांची आहे. ही काही जातीमध्ये भांडण लावून हे सरकार जे आहे सगळ्यात महिलांना भ्रष्टाचाराचं काम कुठेतरी झालेलं आहे. एससी जातीमध्ये 59 जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे 4 लेकरं गमावून अत्यंत संघर्ष करून त्या मनुवाद्यांच्या विरोधात जाऊन अनुसूचित जमातीमध्ये बांधून ठेवलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाचा आधार घेऊन या जातीमध्ये लढाई लावून आमच्या तरुणांचं लक्ष भरकटवायचं, शिक्षणाकडून त्यांना कुठेतरी दूर न्यायचं
आरोग्यापासून दूर न्यायचं, बेरोजगारी द्यायची आणि जातीचे झेंडे घेऊन कुठेतरी आंदोलन करत त्यांनी फिरावं, दंगली घडाव्या, तालुक्यामध्ये मर्डर व्हावे आणि आम्ही गुन्हेगार होऊन जेलमध्ये जावं, हा जो यांचा गोरखधंदा आहे हा हाणून पाडण्यासाठी या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये हे आजचं आंदोलन आहे. आम्ही हे यशस्वी होऊ देणार नाही. आताच आपण बघितलं की भारत सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जैनजींनी जे मोठं आंदोलन उभा केलं, त्या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपच्या या धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागला. तर या फडणवीस ते समजून घेतलं पाहिजे की जर आमच्या बाबासाहेबांनी मोठे घेऊन जर आम्ही भानात चालवू शकतो, हे महाराष्ट्र काही मोठी गोष्ट नाहीये. हे तालुक्यात जिल्ह्यातलं आंदोलन आहे. ज्या वेळेस या महाराष्ट्रातलं एक आंदोलन होईल त्यावेळेस या भाजपच्या राजीनामा देऊन घरी बसावं लागेल. आम्ही या सरकारला इशारा देत आहोत की तुम्ही हे उपवर्गीकरण तात्काळ थांबवा. मुलांना शिक्षण कसं देता येईल, आरोग्य कसं देता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हे जाती भांडण आपण जर तात्काळ थांबवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे सर्व काही महाग पडेल. आपण जाणून घ्या, अन्यथा आम्ही शाळेपासून तुमचे महाराष्ट्रात फिरकू येणार नाही. काही आंदोलनाच्या माध्यमातून इशारा आहे. वर्गीकरणच्या विरोधात जे लोक आहे, वेगवेगळे जातीचे लोक आणि काही लोक पण विरोधात आहेत. जे विरोधात आहेत ते अशिक्षित आहेत, त्यांना आरक्षणाचं आजही महत्व कळालेलं नाहीये. जे शिक्षित आहेत ज्यांना शिक्षणाचं महत्व कळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तो मातंग असेल, बौद्ध असेल, ब्राह्मण असेल, मुस्लिम असेल, कोणत्याही जातीचा असेल. परंतु जे अशिक्षित आहेत ते आरक्षणाला विरोध करतायत. त्यांना वाटतंय की आरक्षण म्हणजे काय, आरक्षण म्हणजे सत्ता मिळवण्यासाठीचं षडयंत्र. तसं नाही, हे प्रतिनिधित्व आहे की आपण इतर समाजासोबत या आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उपयोग घेतला पाहिजे. आपणही आपल्या जातीला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. हे या आरक्षणाचं महत्व आहे. यावेळेस जे मातंग असतील, जे विरोध करताय, जे चर्मकार असतील, जे विरोध करताय, त्यांना ज्या वेळेस करेल. परंतु आपण हे आंदोलन बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये चर्मकार समाज आलेला आहे, मोठ्या प्रमाणात मातंग जे शिक्षित आहेत ते देखील आलेत. हे आमचे खुडे साहेब आहेत, मातंग आहेत, हे स्वतः या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. अनेक चर्मकार लोक आहेत जे शिक्षित आहेत, ते देखील जे बाबासाहेबांना मानणारे आहेत ते देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. हा लढा खरं तर शिक्षित वर्सेस अशिक्षित असा उभा करण्याचा हा जो प्रयत्न आहे हा हाणून पाडल्याशिवाय मी राहणार नाही. अजून काही लोक आहेत त्यांच्यासोबत मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सांगा, उपवर्गीकरण विरोध मोर्चा कशासाठी? हा उपवर्गीकरण विरोधी जो मोर्चा आहे हा भाजप सरकारने जे अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचं राजकारण सुरू केलेलं आहे त्याच्या विरोधात आहे. कारण अनुसूचित जातीसाठी असलेले 13% आरक्षण हे वेगवेगळ्या प्रवर्गाच्या नावाखाली विभागून आरक्षण संपवण्याचा डाव रचला जातोय. खरं तर या राज्यामध्ये यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने मराठा वर्सेस ओबीसी वाद लावलेला आहे, हिंदू वर्सेस मुस्लिम वाद लावलेला आहे. त्याचप्रमाणे आता आदिवासी देखील भयभीत झालेले आहेत. कारण अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करावं अशा पद्धतीची भूमिका राज्य शासनाने घेतलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्देश दिले होते की जे या देशातले जे अनुसूचित जाती किंवा जमातीमधले जे वंचित घटक आहेत त्यांना न्याय मिळायची प्रक्रिया झाली पाहिजे. याच्यासाठी वाटत असेल तर काही वर्गवारी करावी असे सूचना न्यायालयाने केलेले होते. परंतु या सूचनाचा गैरअर्थ लावून राज्य शासनाने, देवेंद्र फडणवीस सरकारने या राज्यातल्या अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचा डाव निर्माण केलेला आहे. आणि काही मुठभर मातंग समाजातील काही लोकांना जे पूर्वीपासून भाजपच्या दावणीला बांधले आहेत अशा काही लोकांना घेऊन जाणीवपूर्वक यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. याच्या विरोधात हा मोर्चा आहे. आणि सोबतच 2011च्या जनगणनेनंतर आजच्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची संख्या ही 20% झालेली आहे. आणि आमची प्रामुख्याने मागणी आहे की आरक्षणाची मर्यादा ही 13% वरून 20% करण्यात यावी. अनुसूचित जातीसाठी जो राखीव निधी आहे त्या राखीव निधीला पूर्णपणे कायदेशीर संरक्षण देण्यात यावं. कारण या महाराष्ट्र सरकारने जी एक स्कीम आणली लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीसाठी जो राखीव निधी आहे त्याच्यावर सर्रास डल्ला मारला जातोय. दर महिन्याला 450-500 कोटीचा निधी या योजनेतून पळवला जातोय. याच्यामुळे जो या देशातला वंचित घटक आहे, जो अनुसूचित जातीचा घटक आहे त्याच्यावरती पूर्णपणे अन्याय करण्याचं धोरण शासनाने अवलंबलेलं आहे. त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे. आणि आमची प्रामुख्याने मागणी आहे की राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री हे राज्य चालवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. कारण हेच स्वतः राज्यामध्ये
राज्यातल्या सगळ्या अनुसूचित जाती जमातीमध्ये धार्मिक तेढ निर्माण करत आहे, जातीय तेढ निर्माण करत आहे. त्याच्यामुळे यांना सरकारवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. यासाठी आज बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे गटतट विसरून सगळे भीमसैनिक म्हणून आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मला सांगा, आंबेडकरी समाजचे जे लोक आहेत ते सगळे यामध्ये सहभाग झालेले आहे आणि वेगवेगळे पक्षाचे जे लोक आहेत ते पण सहभागी झालेले आहेत. आजच्या या उपवर्गीकरण विरोधी मोर्चामध्ये अनुसूचित जातीमधील 59 जाती सर्व जे विरोध करणाऱ्या जाती सुद्धा त्या सुद्धा त्या ठिकाणी आज एकत्र आलेल्या आहेत. आपण लक्षात घ्या की या सरकारला जातीमध्ये भांडण लावायचं काम या ठिकाणी करायचं, कारण की त्यांना पुढचं जे भविष्य दिसत आहे, त्यांना माहिती आहे की आंबेडकरिझम, आंबेडकर विचार हा त्यांना धोकादायक आहे आणि तो त्यामध्येच फूट पाडली तर त्यांचा भविष्यात फायदा आहे. म्हणून हे या ठिकाणी RSS सरकार असेल, बीजेपी सरकार असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, त्यांच्या पूर्ण जी सरकारमध्ये बसलेले लोक असतील हे सर्व लोक जाणून बुजून अनुसूचित जातीमध्ये जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत. परंतु आम्ही आंबेडकर विचारांचे लोक जे आहोत ते आम्ही सर्व 59 जाती आम्ही सोबत एका ठिकाणी एका दिलाने एका विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही या आरक्षण उपवर्गीकरणाच्या याला आम्ही विरोध करत आहोत, कारण की आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, आमच्या आंबेडकर विचारांचा प्रश्न आहे, आमच्या एका जुटीचा प्रश्न आहे, आमच्या एका वचनमुठीचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या सरकारला उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी भाग पडणार आहोत अशी आम्ही या ठिकाणी आणि यासाठी आम्ही हा मोर्चा करत आहोत. जे उपवर्गीकरण मोर्चाचे जे स्वरूप आहे ते कसं राहणार? म्हणजे आज या ठिकाणी मोर्चा आम्ही क्रांती चौक पासून विभाग आयुक्तालयापर्यंत आम्ही नेणार आहोत. या ठिकाणी वेगवेगळे पक्षातील संघटनेतील सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत. 59 जाती त्या वेगवेगळ्या अनुसूचित जातीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी एकत्र आले आहेत आणि हा मोर्चा शांततेने आणि व्यवस्थितरित्या एक शिस्तबद्ध पद्धतीने विभागीय कार्यालयापर्यंत जाईल आणि आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा देत आहोत की आपण उपवर्गीकरण रद्द केलंच पाहिजे. मोठा मला सांगा, येथे तुमचे जे धडक मोर्चा आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त पण खूप जास्त लाभलेला आहे. पोलीस बंदोबस्त जास्त लागलेला आहे हे आजचं नाही आहे. आंबेडकरी चळवळीचे मोर्चे या शहरात जेव्हा निघतात त्यावेळेस पोलीस प्रशासनाला खबरदारीचा उपाय म्हणून तो बंदोबस्त लावावा लागतो. त्याची बाब तत्कालीन विभागीय आयुक्त कार्यालय समोर सभा पण होणार का आणि कोण ते सभामध्ये संबोधित करणार? विभागीय आयुक्त पुढेच या साऱ्या मोर्चाचा समारोप होणार सभेमध्ये रूपांतरित आणि त्या ठिकाणी आनंदराज आंबेडकर, चंद्रकांतजी हंडोरे खासदार मंडळी येणार आहेत, राजकुमार बडोले वगैरे येणार आहेत आणि स्थानिकचे काही नेते मंडळी. अजून आपल्या सोबत काही लोक आहेत, त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मला सांगा, तुमचं जे उपवर्गीकरण विरोधात धडक मोर्चा आहे तर त्यामध्ये मुख्य मागणी काय? उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे आणि जर द्यायचं असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावं. जातींच्या आता राजकीय वर्गीकरण पण लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावं. तुम्हाला काय भीती वाटते का ते सरकार उपवर्गीकरण करत आहे? ते करू शकतो ना, लोक सरकारला काय आहे ते करायचंच आहे. जाती भांडण लावून द्यायचे सरकारला आणि खेळ पाहायचा. त्यामुळे आम्हाला वाटतं उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं, मदर आयोगाचा अहवाल फेटाळण्यात यावा आणि त्वरित कारवाई करण्यात यावी. अजून आपल्या सोबत काही लोक आहेत, त्यांच्या सोबत बोलण्याचं. मला सांगा, जे उपवर्गीकरण आहे तर तुम्ही जे लोक आहे कशासाठी विरोध करता? आमच्या समोरच्या पिढीसाठी, कारण की उपवर्गीकरण जर झालं तर सगळ्या टक्केवारी कमी होईल. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने आंबेडकरी समाज आज उपवर्गीकरण वाचवण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे. इथे तुम्ही बघू शकतात की जे आंबेडकरी समाजचे लोक आहेत ते इथे आलेले आहे आणि मोर्चामध्ये सहभाग होणार आहे. सध्या या मोर्चामध्ये काही महिला आहेत, ते पण सहभाग होणार आहे. त्यांच्यासोबत मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. ताई, मला सांगा, उपवर्गीकरण विरोधात जे आंदोलन करत आहे तर काय म्हणणं आहे? मला काहीच कळत नाही ह्याच्यात. मला बोलला स्टॉप करतो. अजून काही महिला पण या उपवर्गीकरण विरोधात जे मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यामध्ये काय म्हणणं आहे काय नाही? ताई, मला सांगा, इथे तुम्ही आलेले आहे कशासाठी? मुलासाठी मुलाच्या शिक्षणासाठी काय वाटतं आरक्षण. तुम्हाला की सरकारचे वर्गीकरण विरोधात हे चुकीचं आहे.
लेकरा बाळाचं चांगलं व्हावा, त्याला नोकऱ्या नाही काय नाही, कसं करायचं? सरकार सारच मोडून राहिलं. काय करायचं? गरिबांना काय खायचं? कसं राहायचं? शिक्षण काय करायचे लेकरायचे? हा, इथून आपल्या सोबत काही महिला आहेत, त्यांच्या सोबत बोलण्याचा मी प्रयत्न करणार. मला सांगा, तुम्ही इथे आलेले आहे उपवर्गीकरण विरोधात मोर्चा काढत आहे, तर काय? वर्गीकरण झालेलं नाही पाहिजे ना, कारण हे सर्वांसाठीच केलेलं आहे ना. जे केलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते बरोबर केलेलं आहे. आणि वर्गीकरण काय होणार आहे? प्रत्येकासाठी ते समान आहे, तेच राहू द्या ना. तुम्ही वर्गीकरण केलं तर सगळ्याला विभक्त होऊन आणि सगळ्यांसाठी कमी होईल ना. काय होणार आहे तुमचं? सगळ्यांची मुलं लेकरं बाळ जे पुढे आताची पिढी सोडा, पण पुढच्या पिढीला किती हे होणार आहे तुमच्यासाठी? ते धोकादायक आहे ना. पुढे तुम्ही जे करणार आहे ते हे करून काहीच फायदा होणार नाही. आपल्या सर्वांसाठी जे केलेलं आहे बाबासाहेबांनी ते बरोबर केलेलं आहे आणि तेच राहावं असं आमची इच्छा आहे. आपल्या सोबत अजून काही महिला आहेत, त्यांच्या सोबत बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ताई, इथे मोर्चा सुरू होणार काही वेळात, तर काय? आता मोर्चा सुरू होणार आहे तर आम्हाला हे मान्य नाहीये. आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण कसं व्हायचं, काही बी जर झालं तर आम्ही हे होऊन देणार नाही. आमचं जे नेहमी चालू आहे तेच राहणार आहे. याच्यासाठी आम्ही काय पण करू शकतो. तुम्हाला काय वाटतंय, सरकार प्रयत्न करणार का उपवर्गीकरण? नाही, सरकार प्रयत्न करणार का नाही हे काही सांगता येणार नाही. आणि उपवर्गीकरण हे झालंच नाही पाहिजे. बिलकुल उपवर्गीकरण नकोच आहे, बिलकुल नाही. त्याच्यासाठी आमचा पूर्ण समाज काय, पूर्ण जेवढे आहेत तेवढे पूर्ण एकत्र येऊन या लढ्याला आम्ही सामोरे जाणार आहोत. तुमचे समाजाचे जे नेता मंडळी आहे वेगवेगळे पक्षाचे, ते पण इथे दिसत आहे पूर्ण. सगळेच राहतील, एकाच धर्माचे नाहीत, इथं एकाच जातीचे नाही. इथं सगळे जेवढे आहेत हे सगळे एकत्र येऊन हे उपवर्गीकरणाला सगळ्यांनी विरोध करणार आहेत. सगळेच. हे एका जातीची लढाई नाही, ही सगळ्या जातीची लढाई आहे, सगळ्यांचीच लढाई आहे. त्याच्यामुळे हे सगळे विरोध होणार आहे. बाबासाहेब हेच करणार. अजून आपल्या सोबत आजी पण आहे. आजी, तुम्ही इथे आंदोलन करत आहे, आंदोलनासाठी आलेले आहे, काय तुम्हाला काय वाटते? जे उपवर्गीकरण विरोधात हे मोर्चा आहे, तर काय वाटते? आम्हाला असं वाटतं की हे उपवर्गीकरण होऊ नये आणि याच्यात सगळे जाती धर्माचे लोक आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे सगळ्यांनी या मोर्चाला सहकार्य करावा आणि सगळ्यांनी मैदान उतरावा आणि हे संरक्षण, हे संविधान वाचवावा, आरक्षण वाचवावा, आरक्षणाचं उपनिवारण होऊ देऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि सगळ्यांनी एक विचाराने, एक मताने हे संविधानाला सपोर्ट करावा आणि हे आरक्षण होऊ देऊ नये, हे उपवर्गीकरण होऊ देऊ नये. सरकारने केलं तर, उपवर्गीकरण केलं आम्ही तर अजून मैदानात उतरू, आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. तेव्हा आम्ही मागे हटणार नाही. आता इथून पुढे पाऊल पुढे पडायचंय, आता मागे हटणार नाही आम्ही. आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलाबाळाचं काय, आम्ही आमचं झालं आता, पण पुढे मुलांचं काय? आमचे लेकरं शिकले पाहिजे, चांगल्या जागेवर गेले पाहिजे, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. या पण 4 वर्षाची ड्युटी नाही पाहिजे, मोठी नोकरी पाहिजे, 20 वर्षाची, 20-25 वर्षाची नोकरी पाहिजे. हे काय 4 वर्ष काम करून घरी बसा, त्याचं फंड नाही भेटत, काही भेटत नाही, सरकार काय कामाचं? आम्ही तर असं म्हणतो की फडणवीसांनी राजीनामा द्यावा. मी ह्या मताची, आणि मी एक देशाची, भारताची नागरिक म्हणून मी हे बोलते. आम्ही काही समाजकार्य करत नाही, आम्ही काही कोणा पार्टीत उभे नाहीये, आम्ही आमचं स्वतंत्र उभे. आजी, मला सांगा, मुख्यमंत्रीवर इतका संताप कशासाठी? संताप म्हणजे त्यांनी केलंच तसं. कारण हा मोर्चा काढायचं कारण काय? तुम्ही एका ठिकाणी बसता, हे उपवर्गीकरण करण्यासाठी भाग पाडता, लोकांना तुम्ही उभे करता आणि ते उपवर्गीकरण करण्यासाठी लोक रस्त्यावर येतात, शिवीगाळ करतात, काही बोलतात, मोबाईलवर जे वाटलं ते बोलतात, बाया बोलतात, माणसं बोलतात. आम्ही सहन करून घेतो, पण तसं बोलू नका. असं बोलल्याने काय होतं, आपल्यातच भांडण लागून जातं. म्हणून हे सरकारने दखल घेतली पाहिजे आणि या दखलीवर यांनी असं बोलायला नाही पाहिजे तर तुम्ही उपवर्गीकरण करा. तुमचं तुम्ही बाजूला मागा, त्यांना का मागायचं? एका आईच्या लेकरासारखी तुम्ही एका ताटात बसून जेवण करा ना. जे तुमच्या पुढं वाढलं ते नमून खा, एवढंच म्हणणं आहे. आणि संविधानाला कधीही, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, आकाश धरती आहे, तोपर्यंत संविधान अमर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर आहे, छत्रपती शिवाजी महाराज अमर आहे, महात्मा ज्योतिराव फुले ते अमर आहे, शाहू महाराज ते अमर आहे, जे काही असतील ते सगळे अमर आहे.
कारण या संविधानामध्ये सगळे आलेले आहे त्याच्यामध्ये. याच्यात कोणी अनुरिणू करायचं काम नाहीये. सगळे तुम्ही भारतात राहता ना, तुम्ही काय तुम्हाला ताट वेगळं केलं का? नाही, एकाच ताटात नाही तुम्ही सगळे. तुम्ही एका संविधानाच्या लोकशाहीचं राज्य टिकवा. तुम्ही लोकशाहीच्या राज्यावर लोकशाहीच्या पायरी पायरीने चला. आणि असं काही करू नका की याला मागं करा आणि याला पुढे करा, असं काही करू नका. उपवर्गीकरण आम्हाला होऊ द्यायचं नाही. आमच्या मुलांच्या ताटातला घास आम्ही दुसऱ्याच्या ताटात देणार नाही, हे आमचं म्हणणं आहे. आणि आम्हाला चांगला पोलीस प्रोटेक्शनने पण आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. कोणाला दखल नाही केली पाहिजे, कोणाला दगड मारण्याची आम्ही कधीही असा आम्ही हात उचलणार नाही. जे जंतर मंदिर मध्ये झालं ते आम्हाला नकोय. ते तिथं आम्ही निर्देश करतो आम्ही त्याच्यावर. आमचा ठामपणे निर्धार आहे असा. कारण तिथं सगळ्यांचे लेकरं गेले, सगळ्यांचे लेकरं जखमी झाले, कोणी पडलं, कोणी गेलं तिथं. आम्ही आभार मानतो. चंद्रशेखर आझाद साहेबांचे आभार मानतो. अभिजित दिपके मुलांचे पण आभार मानतो. आणि जे काही तिथं त्यांच्या संघ जे सहभागी झाले, आम्ही सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी प्रतिसाद दिला, त्यांनी चांगलं केलं. तिथं उभं राहून चंद्रशेखर आझादांनी जसे काही असे शिपाई बसले त्यांच्या संरक्षणासाठी, हे असं इथं नाही व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं. पण आता हे उपवर्गीकरण हे पण नाही होऊ द्यायचं. जर उपवर्गीकरण केलं तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याची दखल घेतली पाहिजे. हे आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आंबेडकरी समाजचे लोक आणि ते लोकांनी उपवर्गीकरणचे विरोधात रस्त्यावर ते उतरलेले आहे आणि ते लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेली आहे. सरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.